नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींना, स्पर्धा परीक्षेतील जाणकार आणि अखंड महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील मास्टरमाइंड करिअर अकॅडमी या कोर्सच्या आणि आपल्या प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके या नावाच्या चॅनलवरून जोडलेल्या माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचा मास्टरमाइंड करिअर अकॅडमी या महाराष्ट्रातील नंबर 1 व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहे। आपण शिकत आहोत इंग्लिश ग्रामर मधील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक। ज्या इंग्लिश ग्रामरच्या टॉपिकवर संपूर्ण इंग्लिश व्याकरण आधारित असतं तो टॉपिक म्हणजे टेन्स। आणि मी तुम्हाला आवर्जून सांगत असतो की शिकत असताना, शिक्षण घेत असताना शिक्षणाचा आनंद घ्यायचा असतो, टेन्शन नाही। आणि टेन्स शिकत असताना तर अजिबात टेन्स घ्यायचं नाही, टेन्स रिलीफ व्हायचं, टेन्शन शिवाय शिकायचं। कारण तुम्ही टेन्शनच्या नाही तर मास्टरमाइंडच्या व्यासपीठावरून शिकत आहात। म्हणून शिकत असतानाही आनंद, शिकल्यानंतरही आनंद। शिकल्यानंतर आनंद कसा, तर शिकल्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर सोडवता येणार आहे। उत्तर सोडवल्यामुळे तुम्हाला मार्क्स मिळणार आहे, मार्क्स मिळाल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळाली आहे आणि नोकरी मिळाल्यानंतर बाबा 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 मग तर आनंदच आनंद। अनमॅरिड पोरांचे तर काय आनंद, लगेच लग्न आणि मग काय आनंद, वा वा वा। आणि म्हणून एन्जॉय करत शिकायचं, आनंद घेत शिकायचं, सकारात्मक ऊर्जेने शिकायचं, एक मोठी एनर्जी की आपण शिकतोय म्हणजे एक पॉझिटिव्ह गोष्ट करतोय, एक चांगली गोष्ट करतोय आणि त्याच्यातून निष्पन्न सुद्धा चांगलंच होणार आहे। चला तर शिकायला सुरुवात करूया। आपण मागच्या लेक्चरमध्ये, या अगोदरच्या लेक्चरमध्ये संपूर्ण प्रेझेंट टेन्स, त्याचा अर्थ, त्याचे 4 सब टाइप शिकलो। त्या 4 सब टाइप मध्ये त्या प्रत्येकाचा अर्थ, त्या प्रत्येकाची रचना आणि त्या प्रत्येकाच्या वापराचे नियम, त्या नियमांबरोबरच त्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात हे सुद्धा आपण व्यवस्थितरित्या समजून घेतलं। तुम्ही वर्ग 1 पासून कुठल्याही परीक्षा द्या, याच्या पलीकडचा प्रश्न नसतोच, फक्त व्यवस्थित समजून घ्या। आणि आपल्या लेक्चरमध्ये 100% प्रत्येकाला समजतंच, अगदी लहान लहान मुलांना सुद्धा समजते। कितीतरी अशा लहान लहान मुलांचे रिप्लाय आले, मेसेजेस आले आणि कॉल सुद्धा। आणि याच्या पलीकडे सांगतो की ज्यांचा आणि शिक्षणाचा काहीही संबंध नाही, आपल्या विद्यार्थ्यांचे वडील, विद्यार्थ्यांची आई, आजी आजोबा सहित आपले लेक्चर इंग्रजी सहित पाहतात, याचा मला फार आनंद वाटतो। तुम्हालाही हे लेक्चर कसं वाटलं, आवडलं तर लाईक करायचं, अगदी कमेंटच्या रूपाने तुमच्या मनाला कसं वाटलं हेही कळवायचं। आणि इतरांना हे लेक्चर कळावं, इतरांनाही त्याचा फायदा व्हावा यासाठी ते शेअर करायला विसरायचं नाही। आणि आपल्या चॅनलचे नवनवीन लेक्चर समजण्यासाठी सबस्क्राईब करायला आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सुद्धा सांगायला विसरायचं नाही। पहिला प्रकार आपल्या टेन्सचा संपलाय, दुसरा प्रकार आपण सुरू करणार आहोत। दुसरा प्रकार म्हणजे पास्ट टेन्स। पहिला प्रेझेंट संपवला, आता आपल्याला पास्ट संपवायचा आहे आणि पास्ट झाल्यानंतर मग फ्युचर आहे। पास्ट झाल्यानंतर फ्युचर असे 3 काळ, त्यातला प्रकार संपलाय। आता आपण सुरू करतोय पास्ट टेन्स। पास्ट टेन्स याला मराठीमध्ये काय म्हणतात? याला मराठीमध्ये म्हणतात भूतकाळ। गेलेलं माणूस म्हणे भूत होतं। गेलेलं माणूस भूत होतं का नाही माहिती नाही, मात्र गेलेला काळ, घडून गेलेल्या घटनांचा काळ मात्र भूतकाळ होतो हे नक्की आहे। आणि हाच अर्थ आहे भूतकाळाचा, पास्ट टेन्सचा काय, घडून गेलेल्या घटनांचा काळ म्हणजे भूतकाळ। ठीक आहे, भूतकाळाचा आपण अर्थ पाहिला। या भूतकाळाचे 4 उपप्रकार, 4 सबटाइप्स आपल्याला शिकायचे आहेत। कुठले 4 उपप्रकार आहे त्यांची नावं अगोदर तुम्हाला सांगतो। एक आहे सिंपल पास्ट टेन्स। सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ पहिल्यांदा, त्यालाच आपण इंडेफिनाइट पास्ट टेन्स असंही म्हणू। याच्यानंतर दुसरा जो काळ आहे तो आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स।
पास्ट कंटिन्युअस टेन्स यालाच पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणतात, यालाच पास्ट इम्परफेक्ट टेन्स म्हणतात, म्हणजे चालू भूतकाळ, चालू भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ. याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो शेवटचा प्रकार पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. असे 4 प्रकार आपल्याला समजून घ्यायचे. चला तर यातला पहिला प्रकार आपल्याला समजून घ्यायचा आहे सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स याला काय म्हणतात? याला मराठीमध्ये म्हणतात साधा भूतकाळ. साधा भूतकाळ. याला दुसराही एक शब्द वापरला जातो इनडेफिनाइट पास्ट टेन्स. इनडेफिनाइट अनिश्चित भूतकाळ असं म्हणतात. म्हणजे एकच आहे, फक्त आपले त्याच्या वैशिष्ट्यामुळे वेगळे वेगळे नावं देण्याचा प्रयत्न केलाय. कधी तुम्हाला समानार्थी नावामध्ये फसू नये म्हणून हे दोन्ही सांगतोय. ओके, आता याचा अर्थ काय? हा भूतकाळाचा प्रकार हे अजिबात विसरायचं नाही. हा भूतकाळातलाच एक भाग आहे, हे अजिबात विसरायचं नाही. मग याचा काय अर्थ आहे? भूतकाळात एखाद्या विशिष्ट वेळी घडलेल्या क्रियेचा काळ म्हणजे साधा भूतकाळ. भूतकाळामध्ये एखाद्या विशिष्ट वेळी घडलेल्या क्रियेचा काळ म्हणजे साधा भूतकाळ होय. झालं, आपल्याला त्याचा अर्थ समजला. काय अर्थ आहे? तर भूतकाळातली घटना आहे एका विशिष्ट वेळी घडलेल्या क्रियेचा काळ म्हणजे साधा भूतकाळ. अर्थ पहिला समजून घ्यायचं. याच्यासाठी आपल्याला अगोदर रचना पाहिजे. बर, साध्या भूतकाळाची रचना कशी असणार आहे? साध्या भूतकाळाच्या रचनेमध्ये अगोदर असणारे सब्जेक्ट ज्याला आपण कर्ता म्हणतो. यानंतर आपल्याला क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं. दुसरं रूप, क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं आपल्याला. ओके, क्रियापदाचं दुसरं रूप वापरल्यानंतर आपल्याला ऑब्जेक्ट वापरायचं म्हणजे कर्म, आणि मग असेल तर कॉम्प्लिमेंट. अशा रीतीची रचना इथं असणार. चला, फॉर एक्झाम्पल एखादं वाक्य आपण इथं लिहूया. आय रोट अ लेटर. आय रोट अ लेटर. मी पत्र लिहिले. मी पत्र लिहिले. मी गाणे गायले. तो मुंबईला गेला. अशा रीतीनं इथं या प्रकारच्या वाक्याचा अर्थ होतो किंवा अशा प्रकारचं वाक्य तयार होतं. ठीक आहे, अजून काही एक्झाम्पल्स आपण या सिंपल पास्ट टेन्सचे पाहूया. अजून काही एक्झाम्पल कुठं गेले तर हे उदाहरण पहा. पहिलं पहा, आय थ्रू अ बॉल. यू थ्रू अ बॉल. झालं, क्रियापदाचं दुसरं रूप इथं वापरलं. साधा भूतकाळ. ही एट अन ॲपल. एट, इट्सचं दुसरं रूप. कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका. डिस्कवर ईडी प्रत्यय लावून दुसरं रूप. सीमा प्लेड हॉकी. सीमा डिड नॉट प्ले हॉकी. नकारार्थी बनवलं. आता पहा, नकारार्थी बनवत असताना क्रियापदाचं इथं मूळ रूप वापरलंय. मग तुम्ही म्हणाल दुसरं रूप वापरायचं, वापरलंच नाही, त्याला कसं साधा भूतकाळ? तर इथं नकारार्थी बनवत असताना डीड वापरलंय. आणि म्हणून जेव्हा आपण डीडचा वापर करतो तेव्हा इथं आपल्याला प्लेड लिहायची गरज पडत नाही. पहा, अशाच प्रकारे आपण ही डज नॉट प्ले क्रिकेट, हे अशा प्रकारचं वर्तमानकाळी वाक्य आपण तयार करतो. इथं पहा, नॉर्मली आपण असं लिहित असतो साध्या वर्तमान काळामध्ये ही प्लेज क्रिकेट. ही प्लेज क्रिकेट. मात्र इथं आपण प्लेज केलं नाही, फक्त प्ले लिहिले. असं का? कारण इथं डज वापरलं. अशा रीतीचीच इथं रचना आहे की दुसरं रूप इथं दिसणार नाही. इथं डीड सीमा प्ले हॉकी, तर इथंही आपण प्रश्न बनवलेला आहे आणि इथं पहा, इथं डीडचा वापर केला म्हणून इथं क्रियापद मूळ रूप. ही गिव्ह मी अ पेन. व्हॉट डीड ही गिव्ह मी.
अशा रीतीनं हे एक्झाम्पल सिंपल पास्ट टेन्स आहे. साध्या भूतकाळाचे अगदी इथं आपण कर्त्यांचं वर्गीकरण जर करून पाहिलं तर इथं एकवचनी कर्त्यांचे वाक्य, इथं अनेक वचनी, यांच्यामध्ये काहीही फरक होत नाही. आय रोट, यू रोट, ही सी ई रोट, वी रोट, यू रोट, दे रोट. झालं. अशा रीतीनं साध्या भूतकाळाची रचना असते. आता रचना पाहिल्यानंतर आपल्याला या साध्या भूतकाळाच्या वापराचे नियम समजून घ्यायचे. सिंपल पास्ट टेन्स कुठं वापरला जातो, कसा वापरला जातो, का वापरला जातो, याचं तंत्र मंत्र आणि रूल्स समजून घ्यायचे. अगोदर मी तुम्हाला सर्व रूल्स एकत्रित सांगतो आणि नंतर एक एक रूल आपण उदाहरणासह समजून घेऊ. माझ्या मते मी जवळपास 7-8 पुस्तकं रेफर करतो. नवनवीन काही अपडेट आले तर ते सुद्धा आपण कलेक्ट करतो आणि ती सर्व माहिती तुम्हाला लेक्चरच्या रूपाने, नोट्सच्या रूपाने देत असतो. म्हणून जवळपास सर्व प्रमुख 7-8 पुस्तकांमधले सर्व नियम तुम्हाला साध्या भाषेत मी इथं मांडतोय. काय आहे चला आपण समजून घेऊया. काय आपल्याला पाहायचंय, साधा वर्तमान काळ. या साधा वर्तमान काळाचे वापराचे नियम, कुठल्या हेतूनं, कुठल्या उद्देशासाठी, कुठल्या नियमात या साध्या वर्तमान काळाचा वापर केला जातोय हे आपल्याला शिकायचंय. रूल नंबर 1. 1 नंबरचा नियम काय सांगतो आपल्याला, एकदम सोपा आहे. भूतकाळात घडलेली घटनेची जर विशिष्ट वेळ दिली, निश्चित वेळ दिली, तर आपल्याला साधा भूतकाळ वापरावा लागतो. भूतकाळामध्ये घडलेल्या घटनेचा जर निश्चित वेळ दिलेली आहे, विशिष्ट वेळ दिली, तर साध्या भूतकाळाचा वापर करायचा. उदाहरण कसं, काय रचना, काय ती आपल्याला पुढे पाहिजे. अगोदर सगळ्यांचं एक 11 रूल्स लक्षात ठेवा, तुम्हाला पैकीच पैकी मार्क. साध्या वर्तमान काळाचं, साध्या भूतकाळाचं आणि साध्या भविष्यकाळाचे सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात, म्हणून आपल्याला त्याच्यावरती डीपमध्ये समजून घ्यायचं. दुसऱ्या क्रमांकाचा नियम आहे. दुसऱ्या क्रमांकाचा नियम आहे भूतकाळातील सवय सांगण्यासाठी. भूतकाळातील सवय सांगण्यासाठी सुद्धा याच काळाचा, याच रचनेचा म्हणजे साध्या वर्तमान काळाचा वापर केला जातो. याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा नियम आहे. तिसऱ्या क्रमांकाचा नियम काय आहे, ॲगो. ॲगो या शब्दाबरोबर, या प्रिपोजिशन बरोबर साधा वर्तमान काळ वापरतात. म्हणजे ॲगोचे वाक्य, ज्याचा अर्थ चापूर्वी असा होतो, ॲगोचे वाक्य साध्या वर्तमान काळाचं असतं. आपल्याला नाही का असे वाक्य असायचे, अशा कथा असायच्या. 8 पाट नगर होतं, तेथे एक राजा होता, राजाला 2-4 राण्या होत्या, आता त्याला 2-4 आमच्या एकीचा प्रश्न. पण अशा प्रकारचे लॉंग लॉंग ॲगो देर वॉज अ किंग, ही हॅज सो मेनी क्वीन्स. अशा प्रकारचे वाक्य, ॲगोचं वाक्य साध्या भूतकाळाचं असतं. एवढं लक्षात ठेवायचं. चौथ्या क्रमांकाचा नियम. हा चौथ्या क्रमांकाचा नियम मात्र नीट समजून घ्यायचं. काय नियम आहे नियम असा आहे, भूतकाळातील एका पाठोपाठ, म्हणजे कमी अंतराने, एका पाठोपाठ एक लगेच घडलेल्या 2 घटना, या 2ही घटनांचा काळ साधा भूतकाळ असतो. म्हणजेच काय, पहिल्या घटनेचा, पहिली घटना सुद्धा साध्या भूतकाळाचीच असणार आणि दुसरी घटना सुद्धा ही साध्या भूतकाळाचीच असणार. अशा प्रकारचा नियम. जर कधी कदाचित तुम्हाला त्या लागोपाठ घटना आहेत का अंतरानं घडलेल्या घटना आहेत हे जर समजलं नाही, तर मग तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून एक रचना असती, त्या पर्यायामधून, त्या वाक्यामधून आपल्याला ती अचूक शोधायची. म्हणजे काय, भूतकाळामध्ये घडलेल्या 2 घटना, त्यापैकी पहिली घटना पूर्ण भूतकाळात असते आणि त्याच्यानंतरची घटना, दुसरी घटना साध्या भूतकाळात असते. म्हणजेच कारण पूर्ण भूतकाळात असतं आणि त्या घटनेचा परिणाम जे आहे ते साध्या भूतकाळात असतं. अशी पण रचना असते, अशीही रचना असते. मात्र 2 घटना लागोपाठ घडल्यात
शिक्षक वर्गात आले, विद्यार्थी उभे राहिले. लागोपाठ घडतात, बरोबर की नाही? का शिक्षक वर्गात आल्यानंतर 2 तासांनी विद्यार्थी उभे राहिले, असं होतं का? मोक्कार मार खावा लागेल त्याला, बरोबर की नाही? तर अशी घटना, अशा वेळेस दोन्ही घटना साध्या भूतकाळातच असतात. 4थ्या क्रमांकाचा नियम झाल्यानंतर 5व्या क्रमांकाचा. 5व्या क्रमांकाचा नियम काय आहे? तर भूतकाळातील घटना आहेत. या भूतकाळातील घटनेमध्ये मुख्य घटना सुरू असताना जी लहान घटना आहे, ती लहान घटना म्हणजे दुसरी घटना घडून गेली हे सांगण्यासाठी आपण काय वापरतो? तर भूतकाळात जी मुख्य घटना सुरू आहे हे सांगत असताना आपण चालू भूतकाळ वापरतो, चालू भूतकाळाचा वापर करतो, पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. आणि ती घटना सुरू असताना एक लहानशी घटना दुसरी घटना घडून गेली ही सांगण्यासाठी आपण साधा भूतकाळ वापरतो, साध्या भूतकाळाचा वापर करतो. ज्याला 5व्या क्रमांकाचाही नियम असा आहे की ज्यानं समजून घेतला, ज्याला समजला त्याला तो पैकीच्या पैकी मार्क देणार आहे. 5व्या क्रमांकाचा नियम झाल्यानंतर आपल्याला 6व्या क्रमांकाचा नियम पाहायचा. हा 6व्या क्रमांकाचा नियम काय आहे? जेव्हा तुम्ही वाक्यामध्ये आज, वेअर, डीड किंवा हॅड यांचा वापर वाक्यामध्ये मुख्य क्रियापद म्हणून कराल, मुख्य क्रियापद मेन वर्ब म्हणून कराल, तेव्हा ते वाक्य साध्या भूतकाळाचं असतं. अशाच प्रकारचा एक नियम आपण पाहिलाय. जेव्हा वाक्यामध्ये एन, इज, आर, त्याचबरोबर हॅव, हॅज आणि डू, डज यांचा वापर करतो, तेव्हा यांचा वापर मुख्य क्रियापद म्हणून करतो, तेव्हा ते साधा वर्तमान काळ असतं. सेम असंच भूतकाळी टू बीचं रूप आहे ऑजवेर, डूचं 3 रूपापैकी भूतकाळी रूप आहे डीड आणि हॅवच्या 3 रूपापैकी भूतकाळी रूप आहे हॅड. यांचा जेव्हा मुख्य क्रियापद म्हणून वापर केलेला असतो तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा भूतकाळ असतो, सिंपल पास्ट टेन्स असतं. कसं ते आपल्याला पुढे पाहायचं. याच्यानंतर पुढचं वाक्य आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच संदर्भात. डायरेक्टच्या वाक्यामध्ये जे रिपोर्टेड स्पीच आहे, हे रिपोर्टेड स्पीच जर सिंपल प्रेझेंट टेन्सचा असेल, सिंपल प्रेझेंट टेन्स, तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्या रिपोर्टेड स्पीचचा काळ हा सिंपल पास्ट करायचा असतो, म्हणजेच साधा भूतकाळ करायचा असतो. झालं. 7व्या क्रमांकाचा नियम झाल्यानंतर 8व्या क्रमांकाचा नियम आपल्याला सांगतो हार्डली व्हेनचं वाक्य. या हार्डली व्हेनच्या वाक्यामध्ये हार्डलीचा काळ हा पूर्ण भूतकाळाचा असतो, पास्ट परफेक्ट टेन्स असतो आणि या व्हेनचा काळ हा साधा भूतकाळ असतो, सिंपल पास्ट टेन्स असतो. अशा रीतीने हा 8व्या क्रमांकाचा नियम. ओके. त्याच्यानंतर 9व्या क्रमांकाचा नियम आपल्याला पाहायचा. 9व्या क्रमांकाचा नियम काय आहे? 9व्या क्रमांकाचा नियम तुम्हाला इफ आणि अनलेसचा आहे. इफ आणि अनलेसचा नियम. इफ अनलेस म्हणजे क्रमांक वर खाली होऊ द्या, आपल्याला नियम समजून घ्यायचे. अगोदर त्यांची फक्त यादी पाहतो. जर इफ अनलेसचं वाक्य साध्या भूतकाळाचं असेल तर हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. याला जोडून येणारा मेन क्लॉज जो आहे, वाक्याचा पुढचा जो भाग आहे, हा मात्र आपल्याला वुड प्लस क्रियापदाचं पहिलं रूप या प्रकारच्या रचनेचा असतो. आता या प्रकारची रचना म्हणजे कशी हे एवढं समजून घ्या. आपण उदाहरण पाहणार आहोत. त्याच्यानंतर 10व्या क्रमांकाचा नियम. 10व्या क्रमांकाचा नियम आहे कधीही पूर्ण न होणारी अपेक्षा, आशा आपण व्यक्त करत असताना आपण या साध्या भूतकाळाचा वापर करतो.
या साध्या भूतकाळाचा वापर करत असतो, तर याचे वेगळे वेगळे नियम. मग याच्यामध्ये एक प्रकारची रचना जेव्हा विश किंवा विशेष, विश किंवा विशेष अशी रचना आहे. मग त्याच्या अगोदर कुठलं बी करता असू दे. त्यानंतर येणारा जो काळ आहे तो साध्या भूतकाळाचा असतो, तो साध्या भूतकाळाचा असतो. मात्र जर इथं पहिलाच काळ विश्ड आलं म्हणजे काय, साधा भूतकाळ, आणि मग त्याला जोडून येणारा काळ जो आहे तो पूर्ण भूतकाळाचा आहे, पूर्ण भूतकाळाचा आहे. झाला, अशा प्रकारची रचना असते. शेवटचा 11व्या क्रमांकाचा काळ जो आहे, 11व्या क्रमांकाचा नियम असाच काय, जेव्हा आपल्याला ॲज इफ किंवा ॲज दोचं वाक्य असतं, ॲज इफ किंवा ॲज दो, त्यावेळेस जर सुरुवातीला साधा भूतकाळ असेल आणि मग ॲज इफ किंवा ॲज दोची रचना असेल, ॲज इफ किंवा ॲज दोची रचना असेल, तर वाक्याचा पुढील भाग हा पूर्ण भूतकाळाचा असतो. वाक्याचा पुढील भाग हा पूर्ण भूतकाळाचा. याच्या अगोदर आपण पाहिलं की ॲज इफ किंवा ॲज दोच्या अगोदरचा काळ जर साधा वर्तमान काळ असेल तर त्याच्या पुढचा काळ साध्या भूतकाळाचा असतो, साध्या भूतकाळाचा असतो. मात्र इथं आता जर ॲज इफ किंवा ॲज दोच्या अगोदरचा जो मेन क्लॉज आहे तो जर साध्या भूतकाळाचा असेल तर त्याला जोडणारा, अर्थात ॲज दो किंवा ॲज इफ या कंजंक्शनने जोडणारा जो काळ असणारे पुढचा तो पूर्ण भूतकाळाचा असतो. चला, हे 11 नियम आपण यादी पाहिली. आता आपल्याला उदाहरणासह एक एक समजून घ्यायचंय. पहिल्या क्रमांकाचा जो नियम आहे तो पहिल्या क्रमांकाचा नियम कुठला आहे, तर हा पहिल्या क्रमांकाचा नियम आपल्याला काय सांगतोय, भूतकाळात जी घटना घडलेली आहे त्या घटनेची निश्चित वेळ दिलेली आहे किंवा विशिष्ट वेळ दिलेली आहे, तर अशा वेळेस आपल्याला त्या वाक्याची रचना साध्या भूतकाळाची करावी लागते. साध्या भूतकाळाची रचना कशी, तर हे काय अशी, आय पास HSC in 2000. इथं निश्चित वेळ दिली म्हणून साधा भूतकाळ. साधा भूतकाळामध्ये क्रियापदाचा दुसरं रूप आहे, पासचं ईडी प्रत्यय लावून दुसरं रूप तयार केलं, संपला विषय. दुसरं वाक्य, ही केम एस्टरडे. कमचं दुसरं रूप इथं दिसतंय, केम झालं. का दुसरं रूप केलं, का साधा भूतकाळ वापरला, तर इथं क्रियेची येण्याची वेळ दिली, एस्टरडे काल आला, तो काल आला. तिसरं अजित वॉज बॉर्न इन 1990. जन्माचं वर्ष दिलं निश्चित आणि म्हणून साधा भूतकाळ इथं आपण वापरला. झालं, आय रिसिव्ड हर लेटर 2 weeks ago. आय रिसिव्ड हर, रिसिव्हचा भूतकाळी रूप ईडी प्रत्यय लावून केले, दुसरं रूप केले आणि त्याच्यानंतर का साधा भूतकाळ वापरायचा, तर क्रियेची निश्चित वेळ दिली. पुढं, पंडित नेहरू डायड इन 1964. हे सुद्धा वाक्य त्याचप्रमाणे अशा रीतीनं सिंपल पास्ट टेन्स का वापरायचा याचा पहिला नियम आपण पाहिला. काय, भूतकाळात घडलेल्या घटनेची निश्चित वेळ दिलेली असेल, विशिष्ट वेळ दिलेली असेल, तर आपण त्या वाक्याचा, त्या क्रियेचा काळ साधा भूतकाळ करतो. आता दुसऱ्या क्रमांकाचा नियम. दुसऱ्या क्रमांकाचा नियम आहे, भूतकाळातील सवय सांगण्यासाठी साधा भूतकाळ आपण वापरत असतो. झालं, भूतकाळातील सवय सांगण्यासाठी साध्या भूतकाळाचा वापर करतो. आणि मग ही सवय सांगण्यासाठी आपण युज्ड टूचा वापर करतो किंवा विलचा भूतकाळी रूप उडचा पण वापर करतो, पण तो साधाच भूतकाळ असतो. पहिलं वाक्य पाहू, ही गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग व्हेन ही वॉज इन पुणे. पुण्यामध्ये राहत असताना तो सकाळी लवकर उठायचा आणि दुसरीकडे गेल्यावर काय मरत होय. लवकर उठणे चांगली सवय. चला, गेटचं भूतकाळी रूप गॉट वापरलं इथं
अशा रीतीनं आपल्याला साधा भूतकाळ कसा वापरतात भूतकाळातील सवय सांगण्यासाठी लक्षात येतं. व्हेन आय वॉज यंग, जेव्हा मी तरुण होतो, आय वेंट टू सिनेमा एव्हरी वीक. मी दर आठवड्याला पिक्चर बघायला जायचो. वेंट गोचं दुसरं रूप वापरलं. व्हेन आय वॉज इन कॉलेज, मी जेव्हा कॉलेजला होतो, आय प्लेड क्रिकेट एव्हरी डे, मी दररोज क्रिकेट खेळायचो. भूतकाळातील सवय. एव्हरी डे आय वर्शिप टू गॉड व्हेन आय वॉज इन पुणे, मी पुण्याला जेव्हा होतो तेव्हा दररोज परमेश्वराची प्रार्थना करायचो. माय ब्रदर यूज टू ड्राईव्ह, पा इथं यूज्ड टू आलंय. भूतकाळातील सवय सांगण्यासाठी वापरलं जाणार त्या यूज्ड टूच्या ऐवजी आपण वूड पण वापरू शकतो. याला सेमी मॉडेल असंही आपण म्हणतो. बर, पुढं माय मदर यूज टू ड्राईव्ह अ स्कूटर फॉर गोइंग टू ऑफिस. माझी आई ऑफिसला जाण्यासाठी स्कूटरचा वापर करायची किंवा स्कूटरने जायची. अशा रीतीनं भूतकाळातील सवय सांगण्यासाठी साध्या भूतकाळाचा वापर केला जातो हे आपण पाहिलं. दुसरा नियम झाल्यानंतर तिसरा नियम. तिसरा नियम आहे ॲगोचा, फार फार वर्षापूर्वी. तर अशा रीतीनं ॲगोचं वाक्य हे साध्या भूतकाळाचं असतं हे आपल्याला सांगायचंय. आणि मग इथं आय रिसीव हर लेटर अ वीक ॲगो, एका आठवड्यापूर्वी मला तिचं पत्र मिळालं. झालं अशा रीतीने ॲगोचं वाक्य. पुढं आय मेट हिम 2 months ॲगो, मी त्याला 2 महिन्यापूर्वी भेटलो. ॲगोचं वाक्य आलं हे साध्या भूतकाळाचं असतं म्हणून इथं रिसीवचं दुसरं रूप केलं साधा भूतकाळ. इथं मीटचं दुसरं रूप मेट केलं साधा भूतकाळ. चला, तिसऱ्या क्रमांकाचा नियम झाला. चौथ्या क्रमांकाचा नियम. चौथ्या क्रमांकाचा नियम काय आहे? चौथ्या क्रमांकाचा नियम भूतकाळातील काय भूतकाळातील एका पाठोपाठ घडलेल्या 2 घटना, या 2 घटनांचा काळ साधा भूतकाळ असतो किंवा पहिल्या घटनेचा काळ जर साधा भूतकाळ असेल तर दुसऱ्या घटनेचा काळ साधा भूतकाळाच असतो. अशा रीतीची घटना पाहूया. वाक्य ॲज सून ॲज द टीचर एंटर द क्लास ऑल द स्टुडंट्स स्टूड अप. जसं शिक्षकांनी प्रवेश केला सर्व विद्यार्थी उभे राहिले. शिक्षकांनी वर्गात प्रवेश केला सर्व विद्यार्थी उभे राहिले. साधा भूतकाळ साधा भूतकाळ. व्हेन आय ओपन द डोअर, जेव्हा मी दरवाजा उघडला. द स्पॅरो फ्ल्यू अवे किंवा द स्पॅरो फ्ल्यू, मी जेव्हा दरवाजा उघडला चिमणी उडून गेली. भुर्र. तिसरं नो सुनर डीड ही फिनिश स्पीकिंग दॅन सॅट डाऊन. इथं ही दोन्ही एका पाठोपाठ घडलेल्या क्रिया साध्या भूतकाळामध्ये दिलेल्या आहेत. अशा रीतीनं चौथ्या क्रमांकाचा हा नियम आपण समजा. 5व्या क्रमांकाचा नियम काय? 5व्या क्रमांकाचा नियम आहे भूतकाळातील एक मुख्य घटना सुरू असताना दुसरी घटना घडून गेली, दुसरी घटना घडली हे सांगण्यासाठी सुद्धा आपण साध्या भूतकाळाचा वापर करतो. भूतकाळामध्ये जी घटना मुख्य घटना सुरू होती ती चालू भूतकाळात. भूतकाळाचाच प्रकारे म्हटलं भूतकाळातल्याच घटना असणार आणि एक मुख्य घटना सुरू होती हे सांगायचं होतं. तो काळ आपण चालू भूतकाळ म्हणून वापरणार आहे. आणि त्याच वेळेस एक छोटीशी दुसरी घटना घडून गेली हे सांगण्यासाठी आपण साधा भूतकाळ वापरणार आहोत. सिंपल पास्ट टेन्स वापरणार आहोत. पहा, व्हेन आय सॉ हिम ही वॉज वॉटरिंग द प्लांट्स इन द गार्डन. तर मुख्य घटना आहे तो झाडांना बागेमध्ये पाणी देत होता म्हणून इथं आज वॉटरिंग चालू भूतकाळ वापरला आहे. आणि इथं पहा त्याच वेळेस मी त्याला पाहिलं ना, जेव्हा मी त्याला पाहिलं ही छोटी घटना साध्या भूतकाळात वापरलेली आहे. तिचं दुसरं रूप सॉ केलं. दुसरं वाक्य पहा, व्हेन फादर एंटर द किचन, जेव्हा वडिलांनी किचन मध्ये स्वयंपाकघरामध्ये प्रवेश केला. हा साधा भूतकाळ आहे. पहा एंटरचं दुसरं रूप. पुढे काय आलं? मदर वॉज कुकिंग फूड, आई स्वयंपाक करत होती. तर अशा रीतीनं हा झाला चालू भूतकाळ पास्ट कंटिन्युअस टेन्स.
हा असा 5व्या क्रमांकाचा नियम झाल्यानंतर पुढच्या क्रमांकाचा नियम आपल्याला पाहायचा आहे 6व्या क्रमांकाचा. काय? भूतकाळी टू बीचे रूप आहेत. भूतकाळी टू बीचे रूप वॉज वेअर. त्यानंतर भूतकाळी डूचं रूप डीड आणि भूतकाळी टू हॅवचं रूप आहे हॅड. यांचा वापर जेव्हा वाक्यामध्ये मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद म्हणून करू तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा भूतकाळ असतो, सिंपल पास्ट टेन्स असतो. ही वॉज अ टायपिस्ट वॉज मेन वर्ब. दे वेर डान्सर्स वेर मेन वर्ब. शी डीड हर होमवर्क डीड मेन वर्ब. आय हॅड माय ब्रेकफास्ट हॅड मेन वर्ब. दॅट्स वाय these sentences are of simple past tense. साध्या भूतकाळाचे हे वाक्य कारण वॉज वेअर डीड हॅड या वाक्यांमध्ये आपण मुख्य क्रियापद म्हणून वापरलेले. चला 6व्या क्रमांकाचा नियम झाल्यानंतर रूल नंबर 7. 7व्या क्रमांकाचा नियम भारी आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये आपण शिकलोय. काय नियम आहे? जेव्हा आपल्या डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये रिपोर्टेड स्पीच म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हातलं वाक्य जर सिंपल प्रेझेंटचा असेल, जर साध्या वर्तमान काळाचा असेल तर इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य जे आहे आता वर्तमान काळ संपतो पण या काळात बदल होतो आणि तो काळ सिंपल पास्ट टेन्सचा होतो, साधा भूतकाळ होतो. पहा, गणेश सेड आय राईट अ लेटर इन इंग्लिश. यातलं या पहिल्या वाक्याचा रिपोर्टेड स्पीच म्हणजे हा आणि त्यातला काळ बघा राईट वाय क्रियापदाचं मूळ रूप आहे म्हणजे याचा काळ आहे साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. नियमानुसार त्याचा सिंपल पास्ट टेन्स इनडायरेक्ट मध्ये. पा गणेश सेड दॅट ही रोट अ लेटर इन इंग्लिश. क्रियापदाचं दुसरं रूप वापरलंय इथं साधा भूतकाळ झाला. साधा भूतकाळ सिंपल पास्ट टेन्स. पुढे पहा, गणेश सेड टू दिनेश आय वॉन्ट टू बी अन ऍक्टर. पहा इथं ही झाला साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळाचा आता आपल्याला साधा भूतकाळ करायचा आहे. गणेश टोल्ड दिनेश. तुम्ही म्हणाल इथं सेड होतं सिरस ठेवलं इथं सेड टूचं दिनेश. ऐकणारा असेल तर सेड टूचं टोल्ड करायचं असतं म्हणून इथं गणेश टोल्ड दिनेश. आता पहा दॅट ही वॉन्टेड टू बी अन ऍक्टर. ऑनचं वॉन्टेड झालं साधा भूतकाळ झाला. रूल नंबर 7 इज कम्प्लीट. चला 8व्या क्रमांकाचा नियम आपण पाहूया. 8व्या क्रमांकाचा नियम काय आहे? हा 8व्या क्रमांकाचा नियम कधीही पूर्ण न होणारी आशा. कधीही पूर्ण न होणारी आशा आपण साध्या भूतकाळामध्येच सांगत असतो. याचबरोबर आपण पाहिलंय की सब्जेक्ट प्लस विश किंवा विशेष नंतरचा काळ हा साधा भूतकाळ असतो. हा साधा भूतकाळ असतो. याच्या पुढचा भाग तुम्हाला सांगतो सब्जेक्ट प्लस विश म्हणजे आता हा जो पहिला काळ पाहिला हा साधा वर्तमान काळ. इथं लिहिलाय तो विश ईडी प्रत्यय म्हणजे हा साधा भूतकाळ आहे. याला जोडून येणारा जो काळ आहे तो आता पूर्ण भूतकाळ असणार आहे. पूर्ण भूतकाळ ही रचना विसरायची नाही, पुढे आपल्याला शिकायची. पहा याचे उदाहरण पहा. इफ आय वेअर द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. इफ आय वेअर. पहा इथं आय वेअरची रचना आली. कधीही पूर्ण न होणारी आशा अपेक्षा. खरं पाहिलं तर प्रत्येक जण प्राईम मिनिस्टर होऊ शकतो आपल्या भारत देशामध्ये. सामान्यातला सामान्य माणूस लाल बहादूर शास्त्री इतके साधे सामान्य व्यक्ती पंतप्रधान होऊ शकले आणि अतिशय आदर्श पंतप्रधान. नुसते पंतप्रधान. कोण कुठल्या राजकीय पक्षाचा चाहता असेल, फॅन असेल, विरोधक असेल तो भाग वेगळा. पण अत्यंत सामान्य घरातील कसली राजकीय पार्श्वभूमी नसलेली, अगदी म्हणे की चहाचा व्यवसाय किंवा चहा विकणारा व्यक्ती जर देशाचा पंतप्रधान एकदा नाही दोनदा आणि तेही एवढ्या मोठ्या बहुमताने पंतप्रधान होऊ शकते तर कुणी होऊ शकते. तरी एक अवघड वाटणारी अशक्यप्राय वाटणारी कन्सेप्ट आहे आशा आहे म्हणून त्याला इथं साध्या भूतकाळात मांडलं. इफ आय वेअर यू. जर मी तुझ्या जागेवर असतो, जर मी तूच असतो. असं कधी होणार आहे का? तू आहे मी आहे.
बरोबर आहे की नाही? तरी अशा प्रकारची रचना आहे साध्या भूतकाळाची. आता पहा इथं आय विश, आय विश ही जी रचना आहे साध्या वर्तमान काळाची, आणि पुढचा आय वेअर अ किंग, आय विश आय वेअर अ किंग ही रचनाच आहे. हा नियम इथं लागू पडतो. ही बिहेव्स, ही बिहेव्स. आता इथे ॲज इफचा नियम मगाशी मी सांगितला. ही वेअर अमिताभ बच्चन, ही वेअर हा झाला साधा वर्तमान काळ, ॲज इफने वाक्य जोडलं आणि पुढे आला साधा भूतकाळ, साधा भूतकाळ. आता पुढे पहा आय विश आय वेअर अ बर्ड झाला, हा झाला साधा वर्तमान काळ, हा झाला साधा भूतकाळ. पण जर असं वाक्य आलं आय विश म्हणजे हा झाला साधा भूतकाळ, मग पुढं आय हॅड बीन अ बर्ड, आय हॅड बीन अ बर्ड हा पूर्ण भूतकाळ करावा लागतो आपल्याला. आता हा पूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, अशा प्रकारची रचना. 8व्या क्रमांकाचा नियम संपला. आता 9व्या क्रमांकाचा नियम. 9व्या क्रमांकाचा नियम हा हार्डली व्हेनचा नियम आहे. काय सांगतो हार्डली व्हेनचा नियम? हार्डलीचं वाक्य पूर्ण भूतकाळाचं असतं आणि व्हेनचं वाक्य साधा भूतकाळामध्ये असतं. अशा प्रकारचा नियम आहे सिंपल पास्ट टेन्सचा. पहा वाक्य, हार्डली हॅड ही ओपन द डोअर. पहा हॅड, हार्डली हॅड ही ओपन द डोअर, आणि इथं पहा खरं तर इथं ही ओपन द डोअर अशा प्रकारची रचना आहे. आणि मग वेन द बर्ड फ्ल्यू अवे क्रियापदाचा दुसरा रूप. आणि म्हणून इथं हार्डलीचं वाक्य पूर्ण भूतकाळाचं आणि व्हेनचं वाक्य साध्या भूतकाळाचं अशी रचना आहे. रूल नंबर 9 पाहिला हार्डली व्हेनचा. त्याच्यानंतर 10व्या क्रमांकाचा नियम आपल्याला पाहायचा आहे. 10व्या क्रमांकाचा नियम काय? इफ ही स्टडीड हार्ड ही वुड गेट सक्सेस. सक्सेस हा रूलच आहे. जो कष्ट करतो, जो अभ्यास करतो, जो वेळ देतो तो यशस्वी होतोच. यशाचा रस आहे. म्हणून सर्वांना आव्हान आहे, तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय त्या क्षेत्रामध्ये डिव्होशन द्या. एक वेळ जग तुम्हाला वेडं म्हणू द्या, त्या वेड्यांना काही दिवसांनी जग ध्येय वेडं म्हणतं. ध्येय वेडे व्हा, काही दिवस आनंद सोडून द्या, मग मात्र जग तुम्हाला यशस्वी म्हणणार आहे, जग तुम्हाला डोक्यावर घेणार आहे आणि तुमचं नाव इतिहासामध्ये होणार आहे. अशा प्रकारच्या जिद्दीनं यशासाठी भारावलेली आपले व्यासपीठ आहे, आपली टीम आहे मास्टरमाइंड करिअर अकॅडमीचं व्यासपीठ. आणि म्हणून या व्यासपीठावरून लहान थोर सर्वांना जगण्याची, लढण्याची आणि जिंकण्याची प्रेरणा मिळावी. राष्ट्रपुरुषांची आत्मीयता मिळावी. आपलं राष्ट्र मोठं व्हावं यासाठी आपण मोठं व्हावं लागणार आहे. आपलं राष्ट्र यशस्वी व्हावं यासाठी आपण यशस्वी व्हावं लागणार आहे. ही भावना आम्ही सातत्याने आमच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवत असतो. मग कोर्सच्या माध्यमातून तर संपूर्ण सिलेबस आम्ही परफेक्ट शिकवत असतो. मात्र आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनही सर्वांना समाधानी आणि चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो. ज्यांना कुणाला शिक्षक भरती मग टेटचा कोर्स लावायचा असेल किंवा TET पेपर 1चा लावायचा असेल किंवा पेपर 2चा, कुणाला तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक अशा वर्ग 3-4चा कोर्स करायचा असेल, पोलीस भरतीचा कोर्स करायचा असेल, अगदी PSI ST असिस्टंटचा कोर्स, राज्यसेवेचा कोर्स, अशा सर्वांसाठी प्रत्येकासाठी सेपरेट कोर्स आपले मास्टरमाइंड अकॅडमी नावाच्या ॲपमध्ये सुरू आहे. तुम्ही ते जॉईन करू शकता. अत्यंत अल्प दरामध्ये आपल्या सर्वांसाठी हे कोर्स उपलब्ध करून दिलेले आणि आजच तुमच्यासाठी म्हणजे अर्थात अखंड महाराष्ट्रातील सर्व समाज माणसाला नवं मानवेतर प्राण्यांना सुद्धा सुरक्षित जगता यावं म्हणून अहोरात्र कष्ट करणाऱ्या माझ्या पोलीस बंधू आणि भगिनींसाठी डिपार्टमेंटल PSI चा कोर्स आम्ही लॉन्च करत आहोत. तेही समाजाची सेवा करणाऱ्या माझ्या सर्व खाकी वर्दीतील बंधू आणि भगिनींची सेवा करत असताना ती सुद्धा अत्यंत माफक आणि अल्प दरामध्ये हा कोर्स आपण सुरू करत आहोत. त्या कोर्समधली डिटेल माहिती मी थोड्या वेळाने स्वतंत्र लेक्चर बनवून तुमच्यासाठी पाठवत आहे. आता आपल्याला सेकंड लास्ट रूल पाहायचा ही 15सा.
इफ अनलेस याच्या अगोदरचं एक रूल आपण पाहिला. काय रूल पाहिला? जेव्हा इफ अनलेस वाक्य साध्या वर्तमान काळाचं असतं तेव्हा त्याला जोडणारं म्हणजे हा सबऑर्डिनेट क्लॉज झाला, त्याला जोडून येणारा जो मेन क्लॉज आहे तो साध्या भविष्य काळाचा असणार आहे. साधा भविष्य काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. इथं काय? जेव्हा इफ अनलेस वाक्य साध्या भूतकाळाचं असतं तेव्हा त्याची रचना सब्जेक्ट वूड प्लस क्रियापदाचं पहिलं रूप अशी रचना असते. वाक्य पहा, इफ ही स्टडीड हार्ड दुसरं रूप आलंय म्हणजे साधा भूतकाळ. ही वुड गेट सक्सेस. पहा इथं वूडची रचना क्रियापदाचं मूळ रूप ही वुड गेट सक्सेस. अशा प्रकारचा इफ अनलेसचा नियम आहे. अनलेस यू रॅन फास्ट साधा भूतकाळ, रनचं रॅन. यू वुड नॉट गेट द बस. पुन्हा इथं वुड आणि क्रियापदाचं मूळ रूप आलं. अशा प्रकारची रचना इफ अनलेस ती असते, विसरायचं नाही. आता इफ अनलेसची तिसऱ्या क्रमांकाची रचना तुम्हाला सांगतो. जेव्हा इफ किंवा अनलेस हे पूर्ण भूतकाळाचं वाक्य असेल तेव्हा त्याला जोडून येणारं वाक्य म्हणजेच मेन क्लॉज जो आहे त्याची रचना कशी असते? सब्जेक्ट वुड प्लस हॅव प्लस V3 आणि मग पुढं ऑब्जेक्ट. अशा प्रकारची रचना असते, विसरायचं नाही. चला 10व्या क्रमांकाचा रूल झाल्यानंतर लास्ट शेवटचा क्रमांकाचा जो रूल आहे हा शेवटचा क्रमांकाचा रूल 11व्या सिंपल पास्ट ॲज इफ और ॲज दो प्लस हॅड बीन. म्हणजे काय नीट समजून घ्या. हे पाहिल्यानंतर लगेच समजून असं नाही, पण सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ आलाय सुरुवातीला, यानंतर तो साधा भूतकाळ ॲज इफ किंवा ॲज दो न जोडलेला आहे तर त्याच्या पुढचं वाक्य हे पूर्ण भूतकाळाचं असतं. पूर्ण भूतकाळाचं असतं म्हणून तिथं हॅड बीनची रचना वापरली. हॅड बीन्स या अगोदर आपण पाहिलं होतं की जेव्हा अशा प्रकारे सिंपल प्रेझेंटचं वाक्य साध्या वर्तमान काळाचं वाक्य आपण ॲज इफ किंवा ॲज दोने जोडतो तेव्हा त्याच्या पुढचा काळ हा साधा भूतकाळ असतो. आता मात्र ॲज इफ आणि ॲज दोने साध्या भूतकाळाला पूर्ण भूतकाळ जोडलाय. पहा, ही बिहेव ॲज दो, ही बिहेव इथं आलंय दुसरं रूप साधा भूतकाळ. ॲज दो ही हॅड नॉन एव्हरीथिंग, हॅड नॉन एव्हरीथिंग, हॅड आणि इथं हॅड नॉन एव्हरीथिंग तिसरं रूप नो न्यू नॉन. ही बिहेव्ड ॲज इफ ही हॅड बीन मॅड. इथंही पहा दुसरं रूप आणि इथं आलं पूर्ण भूतकाळ. अशा रीतीनं साधा भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळाची रचना ही कशी ॲज इफ किंवा ॲज दोने जोडली जाते हे सुद्धा आपण पाहिलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो एकदा मेमराईज करूया, एकदा समजून घेऊया काय काय शिकलो. याच्यामध्ये आपण सुरुवात केली की टेन्स, यामध्ये प्रेझेंट टेन्स आपण या अगोदर पाहिला आणि पास्ट टेन्स पाहायला सुरुवात केली. या पास्ट टेन्समध्ये मग आपण पास्ट टेन्सचा अर्थ पाहिला आणि त्याचे 4 उपप्रकारांची नावं पाहिली. त्यानंतर पहिला सिंपल पास्ट टेन्स पाहायला सुरुवात केली, त्याचा अर्थ पाहिला, त्याची रचना पाहिली, त्याचं उदाहरण पाहिलं. त्याच्यानंतर आपण सिंपल पास्ट टेन्स, या सिंपल पास्ट टेन्सच्या वापराचे नियम आपण समजून घ्यायला सुरुवात केली. हे नियम आपण एकत्रित सारांश रूपाने समजून घेतले, त्याची उदाहरणं पाहिली आणि मग नियमासहित उदाहरणासहित नियम समजून घ्यायला सुरुवात केली. मग हे 11 नियम आपण पाहिले. पहा, हे 11 नियम नीट लक्षात घ्या, समजून घ्या व्यवस्थित. हे 11 नियम ज्याला कळलेत त्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार अशी गॅरंटी आणि या विश्वासासह या लेक्चरमध्ये या भागामध्ये इथंच थांबूया. पण जर तुम्हाला आपल्या इंग्लिश ग्रामरचे लेक्चर आवडले असतील, समजत असेल, कमेंटच्या रूपाने तर कळवाच. परंतु हा इंग्लिश ग्रामरचा तुम्हाला सेपरेट कोर्स लावायचा असेल तरी तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला बाल मानसशास्त्र, अध्यापनशास्त्र किंवा संपूर्ण शिक्षणशास्त्र टेटसाठी, TETसाठी, CDPOसाठी, केंद्र प्रमुख या परीक्षेसाठी किंवा शिक्षण क्षेत्रात ज्या ज्या परीक्षांना हा विषय आहे त्या विषयासाठी स्वतंत्र कोर्स जॉईन करू शकता. तुम्ही कुठल्याही विषयाचा, इतिहासाचा सेपरेट जॉईन करू शकता, भूगोलाचा सेपरेट जॉईन करू शकता, कुठल्याही विषयाचा स्वतंत्ररित्या कोर्स जॉईन करू शकता.
ज्या कोर्समध्ये तुम्हाला टेस्ट, नोट्स आणि सर्व विषयांच्या लेक्चर्स मिळणार आहे. याचबरोबर आपला तुमच्या सर्वांचा उदंड प्रतिसाद मिळालेला इयत्ता 4थी ते 10वी पर्यंतच्या पाठांवरचा पाटणी हा कोर्सही सुरू आहे. प्रत्येक पाठावर तुम्हाला अगोदर सोडवण्यासाठी ऑनलाईन टेस्ट पाठवली जाते आणि त्यानंतर त्या टेस्टच्या विश्लेषणाचा म्हणजे त्या पाठाच्या विश्लेषणाचा लेक्चर्स व्हिडिओ तुम्हाला पाठवला जातो. अशा प्रकारचा हा कोर्स आपला सुरू आहे. तो कोर्स एक अतिशय अल्प दरामध्ये हजारो प्रश्नांचा हा कोर्स आहे. हा फक्त तुम्हाला आणि फक्त 200 रुपयामध्येच हा कोर्स. आणि हा 200 रुपयांचा कोर्स फक्त येत्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत. 1 मार्च नंतर मात्र त्याची किंमत 300 रुपये होणार आहे. म्हणून तोपर्यंत जॉईन करून घ्या आणि आनंद मिळवा हजारो प्रश्नांच्या ज्ञानाचा. चला तर या भागामध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील भागामध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.